नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. काहीच महिन्यापूर्वी बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि नितीश कुमार यांचा पक्ष क्रमांक 1चा, क्रमांक 2ला भारतीय जनता पार्टी आणि क्रमांक 3ला चिराग पासवान यांचा पक्ष अशी रचना दिसली. फार मोठी थम्पिंग मेजॉरिटीनं जेडीयूचं सरकार तिथं आलं होतं. पण आता ते सरकार 5 वर्ष पूर्ण करणार नाही हे स्पष्ट झालंय. आणि हा स्थायी भाव आहे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा धक्कातंत्र. कारण बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या राजकीय कृतीचे अनेक अर्थ होतात, पण त्याच्या आधी आपण सगळ्या घडामोडी नीट समजून घेऊ की घडलंय काय. सर नितीश कुमार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आणि ते भरताना काय म्हणाले, तर नव्या सरकारला माझं सहकार्य राहील. पण त्यांच्या एका कृतीमुळं बिहारमध्ये राजकीय आगडोंब उसळलाय. जेडीयूच्या कार्यालयामध्ये तोडफोड झाली आहे आणि त्यांचे विरोधी पक्ष जे तेजस्वी वगैरे मंडळी आहेत, काँग्रेसवाले आहेत, ते असं म्हणतात की ही बिहारच्या जनतेची फसवणूक आहे आणि बिहारच्या जनतेने दिलेल्या मॅन्डेटच्या विरोधामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीनं हे सगळं सरकारच हायजॅक केलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्र्यांसोबत भाजप अध्यक्ष नितीन नवीन, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाहा, शिवेश कुमार यांनी सुद्धा आपले अर्ज दाखल केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. हे महत्वाचं आहे. या राजकीय घडामोडीला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे हे कशाने दिसतंय, तर श्री अमित शहा यांची तिथे असलेली उपस्थिती. आणि हे अंदाज, कारण मी जेव्हा स्टुडिओत त्याचं विश्लेषण करत होतो तेव्हा बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी चढत्या क्रमानं ज्या वेळेला आपल्या आमदारांची संख्या वाढवते तेवढा किती काळ बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार नाही अशी चर्चा होती. त्यामुळे याचं विश्लेषण करत असताना श्री अमित शहा यांची उपस्थिती का महत्वाची आहे याचं आणखीन आपण विश्लेषण करू. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीश कुमार यांनी त्यांच्या 10व्या क्रमांकावरती लिहिलंय की मी माझ्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मला नेहमीच बिहार विधानसभेच्या दोन्ही सभागृहाचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य होण्याची इच्छा होती. या अनुषंगाने मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य होण्याची आकांक्षा बाळगतो. मी बिहारच्या नवीन सरकारला पाठिंबा देतो. केंद्रामध्ये ज्या वेळेला एनडीएचं सरकार होतं त्यावेळेला नितीश कुमार हे रेल्वे मंत्री होते आणि ते लोकसभेमध्ये निवडून आलेले होते. आता ते विधान परिषदेचे सदस्य आहेत, विधानसभेचे ते सदस्य राहिलेले आहेत. म्हणून त्यांचं हे जे म्हणणं आहे की त्यांना एका सभागृहाचं सदस्य व्हायचं होतं, हे म्हणणं आपण फेस व्हॅल्यूवरती घेतलं पाहिजे. मुळामध्ये काहीतरी कारण सांगावं लागेल आणि ते इतकं तोकडं कारण आहे की ह्या कारणात सरळ सरळ असं दिसतं आहे की एक पॉलिटिकल अंडरस्टँडिंग होती. खास करून नितीश कुमार यांची ढासळती शारीरिक परिस्थिती, त्यांना आजार आहे, अल्मायझर झालेला आहे, विसरभोळेपणा वाढला आहे आणि ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये असताना सुद्धा असंबद्ध पद्धतीची भाषणं होत होती. एकच भाषण पूर्ण बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पूर्ण 15 मिनिटाचं एक भाषण केलं, तेही वाचून दाखवलं. इतकं असंबद्ध ते बोलत होते. आणि अलीकडच्या काळात एक महत्वाचा सूक्ष्म बदल जो बिहारच्या राजकारणात मला दिसला ते म्हणजे नितीश कुमार यांचे चिरंजीव हळूहळू सक्रिय होताना दिसले. गेल्या आठवडाभरात मी त्या बातम्या वाचतोय. वेल एज्युकेटेड असलेले, डाऊन टू अर्थ असलेले वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या जेव्हा यायला लागल्या तेव्हाच एक शंकेची पाल चुकचुकली होती. पण अगेन एक कोणालाच माहिती नव्हतं की असं काही होऊ शकतं. हा चर्चा सुरू झाली होती गेल्या 2 दिवसापासून की नितीश कुमार हे राज्यसभेचे सदस्य बनतील का, आणि सो त्याप्रमाणे घडलंय. तेजस्वी यादव यांची एक इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आली आहे. ते असं म्हणाले की भाजपनं बिहारमध्ये महाराष्ट्र मॉडेल लागू केलं. भाजपनं नितीश कुमार यांचा इतका छळ केला की त्यांना राजीनामा द्यावा लागला. भाजप स्वतःच्या मित्र पक्षांना नष्ट करतं. राजकीय दृष्ट्या यातलं पहिलं स्टेटमेंट बरोबर नाहीये. दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. भाजपनं नितीश कुमार यांचा छळ करण्याचं काही कारण नाहीये, कारण ते त्यांचे मित्र पक्ष आहेत. ही बहुतेक एक टॅसिट अंडरस्टँडिंग असावी की ज्या वेळेला नितीश कुमार यांच्या नावावरती मतं मागितली आणि नितीश कुमार यांच्या नावावरती, कारण महिला वर्गामध्ये नितीश कुमार प्रचंड पॉप्युलर आहेत, त्याचबरोबर त्यांनी अलीकडे दारूबंदीची जी योजना आणली, लाडक्या बहीणसारखी एक योजना, तिथे थेट पहिल्याच टप्प्यात 2 लाख रुपये पर्यंतचा निधी महिला आणि तत्सम वर्गांना मिळाला, नंतर काही मिळणार नव्हतं. सो नितीश कुमार यांच्याबद्दलचा आदरच भाजपनं दाखवला. पण दुसरा जो मुद्दा आहे की भाजप मित्र पक्षांना संपवतं, तर हा तर आता राष्ट्रीय इतिहास झालाय की आधी ते खांद्यावरती बसतात आणि मग आपल्या पक्ष विस्ताराचा प्रयत्न करत करत समोरच्या मित्र पक्षाचे कच्चे दुवे ओळखत ओळखत आपला पक्ष वाढवतात. तुम्ही याला म्हणा की ते मित्र पक्षाचा गळा घोटतात, जसं तेजस्वी यादव म्हणाले. मी त्याला असं म्हणेन की काही अंशी ते खरं आहे, पण शेवटी प्रत्येक पक्ष हा स्वतःचे राजकीय अस्तित्व वाढवत असतो. एक्स वरती नितीश कुमार यांची पोस्ट वाचतोय मी.
पिछले 2 दशक से भी अधिक समय में अपने अपना विश्वास और समर्थन मेरे साथ लगातार बनाए रखा है। उसी के बल पर हमने बिहार और आप सभी लोगों की पूरी निष्ठा से सेवा की है। आपके विश्वास और समर्थन की ही ताकत थी कि बिहार आज विकास और सम्मान का नया आयाम प्रस्तुत कर रहा है। इसके लिए पूर्व में भी मैंने आपकी प्रति कई बार आभार व्यक्त किया है। संसदीय जीवन शुरू करने के समय मेरे मन में एक इच्छा थी कि बिहार विधानमंडल के दोनों सदनों के साथ संसद के भी दोनों सदनों का सदस्य बनूं। इसी क्रम में इस बार हो रहे चुनाव में राज्यसभा का सदस्य बनना चाह रहा हूं। मैं आपको पूरी ईमानदारी से विश्वास दिलाना चाहता हूं कि आपके साथ मेरा यह संबंध भविष्य में भी बना रहेगा। आपके साथ मिलकर एक विकसित बिहार बनाने का संकल्प पूर्ववत कायम रहेगा। जो नई सरकार बनेगी उसको मेरा पूरा सहयोग एवं मार्गदर्शन आहे. महत्वाचं स्टेटमेंट आहे. नितीश कुमारांचं आउटगोईंग चीफ मिनिस्टर जे आता राजीनामा देतील त्यांचं हे वक्तव्य. इंटरेस्टिंगली त्यांनी जेडीयूचं सरकार बनेल असं म्हटलेलं नाही. इट मीन्स की तिथे भाजपचं सरकार बनणार आहे किंवा नवीन काहीतरी रचना तिथे येईल. म्हणजे जेडीयू कडनं कुणीतरी उपमुख्यमंत्री वगैरे होईल, भाजपचा मुख्यमंत्री असेल कदाचित. माहित नाही आपल्याला की विधानसभा निवडणुकीच्या आधी, कारण ज्या पद्धतीनं जागा वाटप झालं आश्चर्यकारक पद्धतीनं. कारण चिराग पासवान यांनी आधीच्या जेडीयूच्या जागा घटवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्या चिराग पासवान यांनी भाजपनं दिल्या तेवढ्या जागा घेतल्या, पण तरीही त्यांना चांगलं यश मिळालं. आणि हे खरं आहे की नितीश कुमार म्हणजे विकास. तुम्हाला जेवढं काही मी वेगळ्या राज्यांच्या आर्थिक प्रगतीचा अभ्यास करतो, मला लक्षात येतं की बिहारमध्ये अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या. एक तर सामाजिक सुरक्षा हा मुद्दा आहेच, पण बिहारचा आर्थिक विकासाचा वेग हा बऱ्यापैकी मॉडरेट लेवलला आलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा कृषी विकास. त्या कृषी विकासामध्ये बिहारनं बऱ्याच उत्तर भारतीय आणि अगदी महाराष्ट्राला सुद्धा मागं टाकले. 8% या गतीनं बिहारच्या कृषी क्षेत्राचा विकास होतोय. बिहारमध्ये तुम्हाला पटना शहरामध्ये खूप सारे नवीन मॉल्स, पटना शहरामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलची एखादी दुसरी का असेना पण उपस्थिती दिसेल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये फ्लायओव्हर, मोठे रस्ते असे दिसतील. आणि हे अलीकडच्या बदलत्या बिहारचं स्वरूप होतं, जे केवळ आणि केवळ नितीश कुमार यांच्याबद्दल झालं. नितीश कुमार हे असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांच्या पक्षाबद्दल, त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दल आजवर कुणीही ते भ्रष्ट आहेत असं गालबोट लावलेलं नाही. हा, त्यांच्या राजकीय भूमिका फार इकडे तिकडे राहिल्या, सतत ते भूमिका बदलत राहिले वगैरे लोक म्हणत राहिले. म्हणजे त्यांना पलटू कुमार असं पण म्हटलं गेलं. पण ते जरी असलं तरी नितीश कुमार यांनी सामान्यतः सामान्य जनतेचा विचार करून राजकारण केलं. महिला ह्या त्यांच्या केंद्रस्थानी होत्या आणि त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्या विरोधी पक्षांनी पण केलेले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा अर्ज दाखल केल्यानंतर आज जेडीयू मध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात. मंत्री मदन सहनी सकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले, पण त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आलं नाही किंवा वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचलेले जेडीयूचे आमदार प्रेम मुखिया यांचा कार्यकर्त्यांनी विरोध केला, गाडीला पुढे जाऊ दिलं नाही. मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर जेडीयू कार्यकर्ते ललन सिंह, विजय चौधरी, संजय झा अशा मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर बिहारचे डीजीपी विनय कुमार मुख्यमंत्र्यांना भेटायला पोहोचले. आयजी जितेंद्र राणा मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर पोहोचले. ते पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. मुख्यमंत्र्यांचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल असं सांगितलं जात आहे. काँग्रेसनी याच्यावरती एक टिप्पणी केली आहे, कारण हे जे काही दिसतंय की राज्यसभेसाठी नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या नावावरही चर्चा सुरू आहे. पक्षांना अद्याप त्यांच्या नावाचं खंडन केलेलं नाही. काल पक्षाच्या बैठकीनंतर नेत्यांनीही निशांत यांनी राजकारणात यावं असं म्हटलेलं आहे. पण अमित शहा यांनी असं म्हटलंय की मी नितीश कुमार यांचं स्वागत करतो. केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा म्हणाले की आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यासह खूप दिवसांनी नितीश कुमार पुन्हा एकदा राज्यसभेचे खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करतील. नितीश कुमार यांनी 2025 पर्यंत म्हणजे आतापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा कार्यकाळ बिहारच्या इतिहासात सुवर्ण अध्याय म्हणून लिहिला जाईल, निश्चितच लिहिला जाईल, नो डाऊट वगैरे वगैरे. आणि त्यांनी बिहारच्या विकासाच्या सर्व पैलूंना गती दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बिहारला जंगलराजबंद मुक्त केलं. जेडीयूने म्हटलंय की नितीश कुमार यांच्या योगदानाबद्दल दशक चर्चा होईल. सचिन पायलट म्हणाले की बिहारच्या जनतेची ही फसवणूक आहे. म्हणजे काँग्रेसचं अधिकृत स्टेटमेंट आहे, कारण ते बिहारचे प्रभारी होते. सचिन पायलट यांचं मत आहे की हे समजत नाही की तुम्ही निवडणूक लढवता, तुमच्या चेहऱ्यावर मतं मागता आणि जनतेने तुम्हाला निवडून दिल्यानंतर मग मात्र तुम्ही नितीश कुमार यांची भूमिका बदलली आहे. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. आता ते दिल्लीला येत असल्याचं ऐकायला मिळतंय. जे काही घडत आहे ते जनतेला भ्रमात ठेवून केलं जात आहे. जर 6 महिने आधीच तुम्ही राज्यसभेत जायचं असं सांगितलं असतं तर कदाचित
बिहारच्या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता सचिन पायलटजी असं कोण राजकारणामध्ये करतं, ही तुमची भाबडी आशा आहे. पण देशाच्या राजकारणामध्ये मोठी गोष्ट आणि मोठी घडामोड घडताना दिसते. कदाचित बिहारमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या अनेक दिवसापासूनच म्हणत आहे, बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल. ही एक मोठी आणि महत्वाची राजकीय घडामोड होती. त्याचे अर्थही मी तुम्हाला सांगितले. एकूण नितीश कुमार यांची ढासळती तब्येत, बिहारमध्ये जेडीयूच्या बरोबरच भाजप म्हणून हा जो काही राजकीय पर्याय उभा राहिलाय, ती राजकीय वस्तुस्थिती, त्याचबरोबर बिहारमध्ये सातत्यानं मित्रपक्ष म्हणून जी सन्मानाची वागणूक दिली, त्याच्यानंतर त्याची परतफेड करण्याची वेळ, अशा कारण मागच्या वेळेला कमी आमदारांची संख्या असून सुद्धा संपूर्ण 5 वर्षासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्याकडे बिहारचं मुख्यमंत्री पद ठेवलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. इंटरेस्टिंगली जिथून नितीन नवीन जे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनतात, त्यांच्याच राज्यसभा उमेदवारीच्या काळात ह्या सगळ्या राष्ट्रीय घडामोडी घडतायत. हे किती रंजक आहे बघा. आणि म्हणून भाजपच्या राजकारणाचा एकच स्थायी भाव आहे, तर ते आहे धक्कातंत्र. थांबूया आपले.